नमस्कार, मी पुष्पा पाटील, लालबावटा आशा वर्कर युनियनची जिल्हा अध्यक्षा आणि महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव। या ठिकाणी प्रामुख्याने जे काही सोलापूरच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एका श्रेयस नर्सिंग होमवरती जे काही कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईच्या दरम्यान सोलापूरच्या शहरी भागात आणि काही ग्रामीण भागातल्या अशा आशा सेविका त्याच्यामध्ये सामील आहेत अशी एक बातमी या ठिकाणी आपल्या माननीय आरोग्य अधिकारी माने मॅडम यांच्या मार्फत सगळीकडे व्हायरल करण्यात आली। परंतु या ठिकाणी मला आशांची बाजू मांडताना हे सांगावं असं वाटतं की एकंदरीत आशा ह्या भागात वेगवेगळ्या जाऊन काम करतात, त्यांच्या परिसरातल्या लोकांशी चांगला संपर्क आहे आणि त्यांची एक चांगली ओळख ह्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्व भागामध्ये झालेली आहे आणि त्यांनी आजपर्यंत आशाने अतिशय प्रामाणिकपणे आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यात आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे। आणि आपण सर्वजण जाणतात की कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सगळ्यात यश घरामध्ये असताना आशा मात्र रस्त्यावर उतरून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा पुरवून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून देखील त्यांनी कोरोनामध्ये काम केले आणि असं उल्लेखनीय काम केलेल्या आशांची बाजू समजून न घेता त्यांच्यावरती असं बेधडकपणे आरोप करणं हे कुठंतरी योग्य वाटत नाही। म्हणून या ठिकाणी आज मला म्हणणं मांडावं असं वाटतं। साधारणपणे आशांना जे काही आरोप लावले गेले की आशा कमिशन बेसवरती त्या श्रेयस नर्सिंग होमच्याकडे काम करतात, परंतु वास्तविकता आशांचा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट कुणाबरोबर येत नाही। त्यांचा संपर्क फक्त त्यांचे जे काही आरोग्य केंद्र आहे, नागरी आरोग्य केंद्र, त्यांचा तिथला स्टाफ यांच्याबरोबर टीम वर्क हे आशाचं चालतं। परंतु आशांचे नंबर बाहेरच्या लोकांना देऊन आणि ते बाहेरचे लोक एक ग्रुप तयार करतात, त्याच्यामध्ये आशांना माहीत न होता त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करतात आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आशांना सांगण्यात येतं की तुम्ही एका कार्यक्रमाला या आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हळदी कुंकाचा कार्यक्रम अरेंज करून त्या कार्यक्रमाला आता एखाद्या ग्रुपवरती राहणं किंवा एखाद्याने कार्यक्रमाला बोलवल्यानंतर जाणं हा ज्याच्या त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे। त्याच्यामध्ये आपण कार्यक्रमाला का गेलं किंवा त्या ग्रुपवर का राहिलं हे आपण नाही म्हणू शकत। वास्तविकता कार्यक्रमाला गेल्या त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, वेळोवेळी त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये काही नगरसेवक असतील, काही आमदार असतील, काहीही असतील, त्यांच्या वाढदिवसाला वगैरे असे कार्यक्रम करतात आणि आशांना बोलवत असतात। त्या अनुषंगानेच आशा सुद्धा त्या कार्यक्रमाला गेल्या असतील आणि त्यांनी त्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं, साडी गिफ्ट देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना ह्या श्रद्धा नर्सिंग होमच्या बाबतीतल्या काही फॅसिलिटीज त्यांना सांगण्यात आल्या। सोनोग्राफीचं एक पेशंट आणलं तर तुम्हाला काय मिळेल आणि अबॉर्शनचं आणलं तर काय मिळेल, डिलिव्हरी पेशंट आणलं तर काय मिळेल ही माहिती त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली। त्याच्यानंतर मात्र त्या अशा ग्रुपवर होत्या, पण कुणी त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्ह नाहीये। असतील एक दोघी जण फक्त उत्तरं देण्यापुरतं त्यांनी त्याच्यामध्ये असतील, परंतु जे काही मोठा आरोप या ठिकाणी लावला जातोय की 25% कमिशन आशांनी या ठिकाणी घेतलेलं आहे, तर मी आव्हान करेन की अशा किती आशांनी 25% घेतले आणि त्यांच्या खात्यावर जे काही गेलेलं असेल तर त्या खात्याचे त्यांनी हे या ठिकाणी पुरावे सादर करावे। कारण काय, आम्ही जेव्हा आशांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व बाजू आशांची पण ऐकली आणि त्या अनुषंगाने एक आम्हाला असं दिसून आलं की मुळातच आपले जे काही सरकारी दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये जे काही कंत्राटी पद्धतीने काही मेडिकल ऑफिसर भरण्यात आलेले आहेत ते मेडिकल ऑफिसरच आशांना रेफर चिठ्ठ्या देतात आणि एखादी सुविधा नसली की ते आशांना सांगतात की आपल्याकडे येऊ होत नाही। मग एखादी गरोदर बाई, एखादी अवघडलेली बाई, तिला ती तपासणी करायला ते सांगतात आणि केलं नाही तर तिची पुढचे हे म्हणजे तपासणी करत नाहीत ते लोक। आता सोनोग्राफीला एखादी गरोदर मातेला आणायचं असेल तर तिच्या 4 तपासण्या कराव्या लागतात सोनोग्राफीच्या, एक 3ऱ्या महिन्यात असते, एक 5व्या महिन्यात असते, एक 7व्या आणि एक 9व्या महिन्यात असते, असे 4 तपासण्या करायच्या असतात आणि आपल्याकडे 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करतात आणि 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीला सांगतात की इथं होत नाही, तुम्ही बाहेर ते सोनोग्राफी करून या। मग बाहेर सोनोग्राफी करून या म्हणून रेफर चिठ्ठी दिली जाते, त्या रेफर चिठ्ठीचे सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत। मग आता ती रेफर चिठ्ठी दिल्यानंतर ते महागड्या हॉस्पिटलची ती रेफर चिठ्ठी असते, त्या गोरगरीब जनतेला ती 2,500 3,000 देऊन बाहेरची सोनोग्राफी करणं हे परवडण्यासारखं नसतं। त्यामुळे ती पेशंट आपली तिच्या जवळची आशा असते, मग ती आशाला विचारते की कुठं आणि काय मला थोडं सांगा। मग आशाने अशा एखाद्या ग्रुपवरती तिच्यापर्यंत आलेली ही जी लोक असतात माहितीत नाही आलेले असतात, आपल्याच लोकांकडून आशांना काही सांगण्यात आलेलं असतं की असं असं या ठिकाणी ह्या कमी पैशात या गोष्टी होतात, म्हणून आशा त्यांना ते सांगतात की या ठिकाणी आहे, तुम्ही तिथं जाऊन करून आणा, तुमचं कमी पैशात ते होऊन जाईल। परंतु ह्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही तुमच्याकडे सोयी सुविधा नाही म्हणता त्याच वेळेस ते आशा दुसरीकडचं ऑप्शन त्या पेशंटला सांगतात, म्हणून याचा अर्थ त्या आशा दोषी आहेत का? तर असं तर होऊ शकत नाही। म्हणून मी
काल 28 तारखेला सुद्धा उपायुक्त जे आहेत त्यांच्यासोबत माझी बैठक झाली। त्या बैठकीत सुद्धा मी सांगितलं उपायुक्तांना की तुम्ही आशांनी कुठल्या परिस्थितीमध्ये ते पेशंट रेफर केलेले आहेत, त्यांना ते रेफर कोणी करायला लावले याची तुम्ही चांगली चौकशी करून घ्या। जर त्या आशांनी खरंच काही 25% साठी हे केलं असेल आणि तिनं खरंच त्या ठिकाणी काही आर्थिक लालसेपोटी जर केला असेल, तिला तुम्ही जरूर तिच्यावरती कठोर कारवाई करा। परंतु कारवाई करत असताना आधी त्या आशाचं सगळ्या गोष्टींनी तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे, ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे तिनं जर हे केलं असेल तर आशांच्या बरोबरीने त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती पण तेवढीच गुन्हेगारी दाखल झाली पाहिजे। या ठिकाणी फक्त माध्यमांना आशांना पुढं करून मोठमोठ्या आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना आणि मनपाच्या प्रतिष्ठेला या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे। मला एकच म्हणायचंय की एक आशा हा छोटा घटक आहे। तुम्ही 10-15 आशांच्या चुकीसाठी संपूर्ण 450 आशांच्या इब्रतीला तुम्ही धक्का नाही लावू शकत, कारण आशा भागात फिरते, रोज तिला भागात गेल्यानंतर लोकांना तोंड द्यावं लागतं। तुम्ही जर अशी आशांची प्रतिमा जर अशा माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही जर मलिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितच त्याचा परिणाम आशांना लाभार्थी पण काहीतरी बोलतील आणि त्याचा परिणाम निश्चितच सर्व महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवरती झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आशांच्या बाबतीत काही जरी वक्तव्य करायचं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आशांना याच्यामध्ये ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे आणि नंतर त्या आशांचा भाग आहे की आशांना काय करायचं आणि काय नाही। परंतु मी अधिकाऱ्यांना हेही म्हणलंय, जे असतील त्यांना कठोर शिक्षा करा, ज्यांचा त्याच्यामध्ये सहभाग नाही त्यांना तुम्ही अजिबात कुठल्याही पद्धतीने त्यांना त्रास होऊ नये याची भूमिका घ्या। कारण मी म्हणत नाही आणि किंवा आमची संघटना म्हणत नाही की चुकीच्या व्यक्तींना तुम्ही माफ करा आणि हे करा, चुकले असतील तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, याच भूमिका संघटनाची असणार आहे। म्हणून या ठिकाणी एवढंच म्हणायचं की ही जी काही मनपाची आपली हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधला अंतर्गत कारभारही सगळ्यांनी पाहावा। त्या ठिकाणी कुठल्या सोयी सुविधा नाही आहेत आणि ज्या ठिकाणी सुविधा नाहीत त्यामुळेच त्या ठिकाणी पेशंट पण जायला नको म्हणतो आणि मग अशा वेळी पेशंटचीच मागणी असते की आम्हाला कुठेतरी हे करा आणि त्याच वेळेस आशाला नाईलाज असतो, काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात। परंतु याचा अर्थ असा नाही की आशांनी हे सगळं कमिशनसाठी केलेलं आहे आणि कमिशनसाठी केलेलं आहे असं तुम्ही संशयात घेऊन त्यांना जर काही त्यांच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचं वक्तव्य करून मीडियामधून जर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर संघटना म्हणून आम्ही बिलकुल तो खपवून घेणार नाही। एक तर मुळात तुम्ही म्हणताय की हे कमिशन पद्धत आहे, परंतु इथं मेडिकल फील्डमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये हे दिसून येतं। परंतु मी असं म्हणत नाही की ही पद्धत योग्य आहे, परंतु ती पद्धत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरती आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पद्धतीला बळी पडणाऱ्यांचा नंतर विचार केला पाहिजे। तर या ठिकाणी एकच आहे की आशा ह्या खूप चांगलं काम करतात। महानगरपालिकेने सुद्धा विचार करावा की पूर्ण आशाच याच्यात दोषी नाहीये, खाली अधिकाऱ्यापासून आरोग्य अधिकाऱ्यांपासून काही आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लोक दोषी आहेत, परंतु त्या कुठल्याही लोकांची नावं या ठिकाणी मीडियामध्ये दिली जात नाहीयेत। प्राधान्याने फक्त आशाचंच नाव या ठिकाणी दिलं जाते, हे कुठंतरी योग्य नाही। फक्त या ह्याच्या माध्यमातून मला एकच मनपाचे अधिकारी असतील किंवा बाकी इतर लोकांना एकच संदेश द्यायचा आहे की काही चुकीच्या गोष्टींमुळं तुम्ही कृपया कोणत्याही आशांना त्याचा बळी करू नका, कारण आशा ही खूप चांगलं काम करणारी आहे। आजपर्यंत तिनं तेच केले आणि भविष्यातही ती लोकांची सेवा देण्याचं कामच करणार आहे आणि जे काही झालंय त्याच्यासाठी आयुक्तांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी, आता मी स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांनी मला 27 तारखेच्या संध्याकाळी स्वतः फोन केला आणि मला बोलवून घेतलं या प्रकरणाच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी आणि मला विचारणा केली काय आहे हे प्रकरण। मला वास्तविक हे प्रकरण काही माहित नव्हतं। आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः बोलवून घेऊन मला ते सांगितल्यानंतर हे प्रकरण कळलं आणि त्यावेळेस 3-4 आशा पण होत्या, त्या आशांचा सुद्धा या कुठल्या गोष्टीची संबंध नव्हता। परंतु एकीकडे आरोग्य अधिकारी सांगतात की आम्हाला संघटना येऊन दाब देते, तर बिलकुल असं नाहीये। आम्ही कुणालाही दाब दिलेला नाहीये, कुणालाही दमदाटी दिलेली नाही। आम्ही फक्त एवढंच सांगतोय की याच्यात आमचा दोष नसताना तुम्ही आमच्या केडरला बदनाम करू नका। जर खरंच दोषी असेल तर त्यांचे पुरावे दाखवा, त्यांची बँक स्टेटमेंट काढा आणि खरंच त्यांनी जर काही केलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। संघटना पण याच्याशी सहमत राहील, परंतु तुम्ही चुकीचे मेसेज मीडियामध्ये टाकून संघटनेला अथवा आशांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संघटनेला त्या ठिकाणी येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। हा इशारा मी या माझ्या बाईटच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करते। याच्यातनं कुठलीही म्हणजे जाब विचारणं किंवा हे करणं हा आमचा उद्देश नाहीये। उद्देश एकच आहे की आशाची प्रतिमा खूप चांगली आहे, त्या प्रतिमेला कुणीही चुकीचं वक्तव्य करून
किंवा त्या केडरला कुणीही काही बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे यापूर्वी आणि याच्या पुढेही ते तेच करतायत. आणि जर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर झाला, त्यांच्या बाजूने काही चुकीचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला, तर नाईलाज असतो, आम्हाला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. ही या ठिकाणी सगळ्यांनी ही गोष्ट नमूद करावी आणि आशांना जर खरंच असेल तर तिला दंडित करावं. संघटना म्हणून आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही, परंतु चूक नसताना जर आशांना काही करण्याचा प्रयत्न जर झाला तर संघटना त्यात निश्चितच मध्ये पडेल आणि त्या आशाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. आज आता आरोग्य खात्यामध्ये आरोपी म्हणलं तर आता एक व्यक्ती होती, सुरवसे नामक एक व्यक्ती होती जी पोषण दिनाला, दर महिन्याच्या पोषण दिनाला ती सर्व सेंटरमध्ये जात होती. वेगवेगळ्या सेंटरमध्ये जाऊन एक दिवस ती त्या ठिकाणी जायची. ती व्यक्ती आरोग्य विभागातलीच होती आणि ती व्यक्ती आणि त्याची मिसेस त्या ग्रुपवरती ऍक्टिव्ह आहे. ते जे काही ग्रुप त्यांना मिळाले त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या आधारे हे सगळं तर्कवितर्क लावतायत. आता या ठिकाणी मी ते चार्ट स्वतः पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते सुरवसे नामक व्यक्ती मलाही दिसली. परंतु हे सगळं हे करत असताना त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा या ठिकाणी मनपाचे अधिकारी असतील यांनी कुठेही ओपनली बोलताना दिसून येत नाही. फक्त बोलतायत ते आशांनाच टार्गेट करून बोलतायत. त्यामुळेच आम्हाला काल असं वाटलं की हे कुठंतरी चुकीचं होतंय, म्हणूनच आम्ही काल आयुक्तांकडे आमची बाजू मांडण्यासाठी गेलो होतो, ना की जाब विचारण्यासाठी. आणि त्यांना रिक्वेस्ट हीच केली की तुम्ही आमचं म्हणणं ऐका, काय खाली परिस्थिती आहे तुम्ही ऐका आणि मग त्याच्यानंतर डिसिजन करा आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा. हे अधिकाऱ्यांचा प्रश्न नाही आहे. या आरोग्य अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये पारदर्शकपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या त्या वक्तव्यातून मला इतर लोकांच्याकडे फोकस न दिसता केवळ आशा केडरवरती फोकस धरून टार्गेट करून बोललं जाते असंच त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या जे काही आम्ही बातम्या पाहिल्यात हे पाहिलेत, हे कुठंतरी आरोग्य अधिकारी म्हणून ते चुकतायत. त्यांनी ही चौकशी करताना सर्व दोषींना ग्राह्य धरून त्यांनी ती बातम्या मीडियात देणं गरजेचं होतं. परंतु काही लोकांना डावलून काही आशांच्यावरती जणू काही आशाच ह्याच्यामध्ये हे आहेत हे करून ते जे काही बातम्या देत आहेत हे चुकीचं आहे. त्यामुळं याच्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांच्यासाठी एकच असेल की त्यांनी डोळसपणे हे करावं. केवळ एका गटाला त्यांनी याच्यामध्ये दोषी धरून त्यांच्या बाजूने कुठलीही चुकीची कमेंट त्यांनी करू नये. बाबतीत मला जास्ती काही माहिती नाही. तसं जर असेल त्यांनी, तुम्ही म्हणत असाल की त्यांनी ज्या पदावर आहेत आणि ते पदाचं त्यांचं हे नसताना त्या ठिकाणी रुजू झालेले असतील, तर ते आता ज्यांनी कुणी त्याच्या बाबतीत जर तक्रार केली असेल तर ते त्या ठिकाणी सिद्ध होईल. त्या बाबतीत मला जास्ती काही माहिती नसल्या कारणानं मी काही याच्यावरती जास्त बोलू शकणार नाही. परंतु तसं असेल तर ते त्यांचं ते जे काही असेल त्या पदाच्या बाबतीत जे काही योग्य आहे ते आपलं आरोग्य विभाग त्याच्या बाबतीत डिसिजन करू शकेल. आता मी 5 तारखेला आता जे काही आशांच्या बाबतीत ही काही घटना घडलेली आहे एकतर्फी विचाराच्या दृष्टीने, मी 5 तारखेला आरोग्य मंत्र्यांना भेटायला जाणारच आहे मंत्रालयामध्ये आमच्या एका वेगळ्या विषयासाठी. त्या दिवशी मी हा सोलापूरचा मुद्दा त्यांच्या ठिकाणी तो मांडण्याचा प्रयत्न करणारच आहे. मला एकच म्हणायचं आहे, दोषी असलेल्यांना कारवाई करा, परंतु आशा केडरला बदनाम करू नका. अनेक हॉस्पिटलमध्ये अशा पडद्याआड घटना घडत असतील, परंतु त्या बाबतीत मला काही असं कधी निदर्शनास आलं नाही किंवा मी पाहण्याचा प्रयत्न केला नाही. कारण तेवढं मी काही हे सगळीकडे फिरत नसते, त्यामुळं इतर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या बाबतीत मला काही गोष्टी माहीत नाही. परंतु एकंदरीतच अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं हे जाळं पसरलेलं आहे. याला कुठंतरी आपल्या आरोग्य विभागातलीच लोक कारणीभूत आहेत. त्यांना कमिशन मिळतं आणि त्या कमिशनच्या आधारे हे सगळं रॅकेट सगळीकडे पसरवण्यात आलेलं आहे. हे फक्त जिल्ह्यात नाही, ग्रामीणमध्ये सुद्धा हे असंच आहे. ते कारण त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. फक्त सांगतात की इथं करायचं नाही, हे बाहेर करून आणा. बाहेर करून आणा म्हणणार व्यक्ती कोण? ते तिथले जे कोणी मेडिकल कंत्राटी आरोग्य अधिकारी आहेत त्या दवाखान्यामध्ये ते देतात रेफर चिठ्ठी. माझा आरोप त्यांच्यावर देखील आहे ना, जे रेफर चिठ्ठी देतात आशांना आणि रेफर चिठ्ठी देऊन तिला हे करायला भाग पाडतात, मुळात तेच डॉक्टर त्याच्यात दोषी आहेत. ते दोषी आहेत. आशांना ज्या ग्रुपमध्ये आशांचे नंबर ज्यांना देऊन ग्रुप बनवायला लावला, ते जे कोणी नंबर द्यायला लावले ते दोषी आहेत. ग्रुप करणारी व्यक्ती मनपामध्ये काम करते, येऊन काम करते, ती व्यक्ती दोषी आहे. हे सगळे दोषी आहेतच आणि त्याच्यामध्ये आशांना एकट्यालाच दोषी ठरवून कारवाई करणं योग्य नाही.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मोठ्या माणसाला सोडून खाली फुकट आशा वर्करांना जाणून बुजून बदनाम करण्याचा हा प्रयत्न. हो तसंच आहे, तोच प्रकार घडलेला आहे. हा तळागाळातला गट आहे. यांना वाटतं या तळागाळातल्या गटाच्या खांद्यावर आपण ठेवून मारलं तर काही कुठं हे होणार नाही, आपण वाचू. परंतु माझी माननीय आयुक्तांना एकच विनंती आहे की आशाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्यांनी ज्यांनी गोळ्या उडवलेल्या आहेत त्या सगळ्यांना आधी तुम्ही पकडा. त्या अनुषंगानं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होतील. आशांची ज्यांची ज्यांची नावं आलेत त्यांना तुम्ही बोलवा, त्यांचं म्हणणं ऐका, त्यांच्याबरोबर आम्हालाही बोलवा. आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू. कारण कोणत्याही आशाला प्रत्यक्ष भेटून बोलवून न घेता हे सगळे स्टेटमेंट बाहेर पडलेले आहे. जर आशावर अन्याय झाला तर शेवटी आपण काय करणार? आशांवर जर अन्याय होत असेल, दोषी असेल, मी अजून वारंवार एक सांगते, दोषी असेल तर कारवाई करा. त्याला संघटना कधीही आड येणार नाही. परंतु आशाला जर गोवण्याचा प्रयत्न झाला असेल आणि तिच्यावर अन्याय होताना दिसत असेल तर संघटना तिच्या बाजूने उभं राहील आणि तिला न्याय मिळवून देण्यापर्यंत संघटना लढेल.